सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील माधवनगर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कट्टर शिवसैनिक सौ रेखाताई रामचंद्र शेंडे यांनी घोघरीत यश मिळविले। सौ रेखाताई शेंडे या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिक असून त्या या अगोदरही माधवनगर ग्रामपंचायतमध्ये 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत। सौ रेखाताई शेंडे या सामान्य कुटुंबातील असून त्या अतिशय धडाडीच्या आणि कार्यतत्पर कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात। त्या लोकसंग्राहक असून त्या परिसरामध्ये लोकप्रिय म्हणूनही ओळखल्या जातात। सौ रेखाताई यांनी यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या मिरज तालुका प्रमुख म्हणूनही काम पाहिलेले आहे आणि सध्या त्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या सांगली जिल्हा महिला उपप्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत। सौ रेखाताईंच्या या अतुलनीय यशाबद्दल उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री महादेव मगदूम, कुपवाड शहर प्रमुख श्री विजय गडदे, कट्टर शिवसैनिक आणि ज्येष्ठ साहित्यिक कवी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, युवासेनेचे माननीय प्रथमेश अनिल शेटे आणि श्री किरण पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोच्च अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा दिल्या। शेंडेताईंच्या या अतुलनीय यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे येथे स्वागत करून सत्कार करण्यात येत आहे। आपल्या या यशाबद्दल आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, माझं नाव रेखा रामचंद्र शेंडे। गेली 20 वर्ष झालं सतत कार्यकर्ते आहे मी। आणि मग संजय गांधीचे पेन्सिल असू देत, वृद्धांचे रेशन कार्ड असू देत, किंवा श्रावणबाच्या पेन्सिल असू देत, रेशन कार्ड असू दे, आणि केसेस कुठल्या बी एखाद्याची नवरा बायकोची भांडणं असतील किंवा कुणाचं मारामारी असेल त्यात सतर्क काम करत राहिलोय। आणि गेली 15 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य होते आणि आत्ता ग्रामपंचायत सदस्याला मी पोटनिवडणूक 3 अपत्य होते एका लेडीजला, तिचं पद कट करून ती केस मी जिंकली आणि आता मी निवडून पण आलो। आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जिल्हा उपप्रमुख आहे मी आता, आणि गेली 20 वर्ष त्यांच्यासाठी मी राबतोय आणि बाळासाहेबांचा माझ्यावर आशीर्वाद आहे। परत हा माझा विजय नसून हा आमच्या जनतेचा विजय आहे। सगळ्यांनी मला वार्ड क्रमांक 5 मधलं भरघोस मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते।